नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या पेवाल तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. मंडळी, आज मी आहे पुण्यात कुठे तर आज मी आहे प्रभात रोड गल्ली नंबर 14 म्हणजेच या लेनला लेन नंबर 14 म्हणतात आणि इथेच या लेन मध्ये इन्कम टॅक्सचं ऑफिस आहे, त्याचीच ती लेन आहे. त्या लेनची जेव्हा सुरुवात होते तेव्हा तुम्हाला इथे प्रभात रोड गल्ली नंबर 14 लिहिलेलं दिसेल. त्याच्या अगदी अपोजिट साइडला अक्षता एजलेस फॅशन या ब्रँडला आपण भेट देणार आहोत. अशी अपोजिटला एक बिल्डिंग दिसेल सोजस हाऊस नावाची, त्याच्याच फर्स्ट फ्लोअरला अक्षता एजलेस फॅशन यांचं बुटीक तुम्हाला बघायला मिळणार आहे. अक्षता शहा नावाच्या माझ्या ओळखीच्या एक ताई आहेत, त्यांचाच हा ब्रँड आहे. त्यांच्या या बुटीक मध्ये तुम्हाला दोन ब्रँड्स बघायला मिळतात. एक आहे लिटिल थ्रेड्स नावाचं, जे लहान मुलांचे आउटफिट्स मिळतात, आणि एक आहे अक्षता एजलेस फॅशन नावाचं, जिथे तुम्हाला महिलांसाठी कुर्तीज, रेडीमेड ड्रेसेस सोबतच वन पीस अशी बरीच व्हरायटी बघायला मिळते. सगळ्यात मोठा USP असा आहे की त्या स्वतः डिझायनर आहेत, त्यामुळे त्यांच्याकडचे प्रोडक्ट्स हे खूप युनिक आणि डिझायनर प्रोडक्ट्स तुम्हाला मिळणार आहेत, म्हणजेच खूप प्रीमियम क्वालिटीचे असणार आहेत. आणि सोबतच त्यांची हे जे काही कलेक्शन तुम्ही इथे बघणार ते कलेक्शन तुम्हाला इझिली कोणत्याही इतर दुकानात बघायला मिळणार नाहीये. अजून काय USP असणार आहे त्यांच्या प्रोडक्ट्सची, चला त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. कम, सोजस हाऊस बिल्डिंग आहे, जाण्यासाठी पायऱ्या पण आहेत आणि लिफ्टची पण सुविधा आहे. कम. मंडळी, पुन्हा एकदा आपण भेटतोय अक्षता शहा यांना. यांच्या अक्षता एजलेस फॅशन या त्यांच्या ब्रँडला आज आपण भेट देतोय. तुमचं खूप खूप स्वागत आहे वन्स अगेन ऑन ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स. तर तुमची स्पेशालिटी इज फर्स्ट ऑफ ऑल तुमचे सगळे प्रोडक्ट्स हे तुम्ही स्वतः डिझाईन करता, सो दॅट इज अ व्हेरी युनिक थिंग की डिझायनरने डिझाईन केलेले कपडे आपल्याला परिधान करायला मिळत आहेत. अँड सेकंड थिंग इज की तुमचं इन हाऊस प्रोडक्शन आहे, राईट, आणि ह्याच्यामध्ये कस्टमायझेशन होऊ शकतं. हो, 100%. ग्रेट. तर तुमच्याकडे काय व्हरायटी आहे जे फिमेल साठी किंवा तर यंग मुलींसाठी युजफुल असू शकते? ओके, सो आता मी जे बनवते त्याच्यात कॅटेगरीज आहेत वेगवेगळ्या. ओके. शॉर्ट कुर्तीज आहेत, लॉंग कुर्तीज आहेत, 3 पीस सूट्स आहेत, नंतर नाईटीज आहेत. मग काही असे फॅब्रिक्स आहेत ज्याच्यावर मी वर्क करून ठेवलंय, थोडे हाय एंड थोडेसे फेस्टिव्ह सीझन आता येतोय तर त्या दृष्टीने केलेले काही आहेत. हे बेसिक. ऑल्सो आय हॅव दोज ड्रेसेस, फ्रॉक्स, ओके. ते पण आहेत, पण हे मोर सो हँडब्लॉक प्रिंट्स मध्ये आहेत. ओके. प्युअर हँडब्लॉक प्रिंट्स. आपल्याकडे स्क्रीन प्रिंट हा प्रकार पण मिळतो, पण आय डोंट बिलीव्ह इन दॅट. आय बिलीव्ह इन द प्युअर प्रोडक्ट. आय बिलीव्ह इन क्वालिटी बेसिकली. त्यामुळे मी कापड हे चांगलंच द्यायचा प्रयत्न करते माझ्या कस्टमरला. ओके. बिंग अ डिझायनर, आय बिलीव्ह इन क्वालिटी अँड ऑफकोर्स द लुक. राईट. It does come, but quality comes first for me. So to begin with, these are all short kurtis. हे हँड ब्लॉक इंडिगो मधले काही आहेत. सो हे जे प्रोडक्ट्स आहेत ना, हे माझे खूप फास्ट सेलिंग प्रोडक्ट्स आहेत. आजकाल काय झालंय, नॉट ओनली यंग गर्ल्स पण बायका पण ज्या ऑफिस गोईंग लेडीज आहेत त्यांना पण आजकाल कुर्तीज डेनिम्स वरती किंवा पॅन्ट्स वरती घालायला आवडतात. इट्स अ प्रोडक्ट विच इज व्हेरी मच इन डिमांड, यु नो. हे युजली हा प्रोडक्ट माझा मोर सो 35 ते 50 या वयोगटात जास्त जातो. अरे वा, ऍक्च्युली इंडिगो म्हटलं तर यंग मुलींना खूप अट्रॅक्शन होतं, बट दिस इज नाईस. खूप हे वापरतात हे प्रोडक्ट, शॉर्ट कुर्ती आय मीन टू से. आणि त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे क्लोज नेक्स, फार डीप नेक्स नाहीत, किंवा आपल्याकडे प्रॉब्लेम असा होतो की इथे मी मार्जिन, जसं माझं किड्सवेअर मध्ये ठेवते तसं मार्जिन आणि पॉकेट हे माझं खूप, फॉर मी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आपलं काय, बऱ्याचशा बायका अगं थोडं वजन वाढलं, थोडं हे झालं, अशा दृष्टीने करतात. सो हे मी ऑलमोस्ट 1 इंच, म्हणजे यू कॅन लूजन इट अप टू 4 इंचेस असं ते मी देते माझ्या प्रोडक्ट्स मध्ये. बरं. ऑल्सो पॉकेट इज अ मस्ट नाउ डेज. येस. सो हा, आणि काय रेंज जाते ह्याची? हा साधारण 800 पासून सुरू होतात. ओके. शॉर्ट कुर्तीज आर अराउंड 800. काही ह्याच्यावरती वर्क करते मी. प्रिटी. या, खूप सुंदर आहेत. आता हे थोडं मायनर डिटेलिंग, फॉर एक्झाम्पल माझ्या मुली करतात. सो हे सगळं माझ्या मुलींनी इन हाऊस केलंय. वाव, अंगरखा पॅटर्न तर सध्या खूप ट्रेंड मध्ये पण आहे. आणि ह्याच्यावरती हे छोटे छोटे मोती आणि हँडवर्क आहे, मस्त. मटेरियल इज ऑल्सो व्हेरी सॉफ्ट. इट्स प्युअर कॉटन. आणि सगळ्या ह्याच्यात खिसा आणि मार्जिन. अच्छा, शॉर्ट कुर्तीज मध्ये पण खिसा कंपल्सरी आहे. वा, हे खूप मस्त. फास्ट सेलिंग प्रोडक्ट आहे माझं. दिस इज अ प्युअर मल फॅब्रिक.
प्युअर मलची शॉर्ट कुर्ती. हे तर मला Very म्हणजे nice. माझ्याकडे टिकतच नाही. हे पण खूप सगळ्यांना आवडतं. शॉर्ट कुर्तीज माझ्याकडे खूप डिमांडमध्ये असतात कायम, Oh, बारो nice. महिने. दिस इज फॉर द यंग गर्ल्स. हे सगळ्या कलमकारीमध्ये या खूप मस्त आहे हे. खूपच डिमांडमध्ये असतात. आणि हे ऍक्च्युली हे घातल्यानंतर खालती जे लॉंग पॅन्ट्स जे घातले जातात ना, तो एक अटायरच खूप वेगळा होतो ना. हे याच्या खाली क्युलॉट्स पण खूप छान दिसतील. राईट. हो, फ्लेड फ्लॅट. पॅन्ट्स. येस. मी काही प्रयोग केलेत, म्हणजे बिईंग अ डिझायनर मला नुसतंच कापडाबरोबर नाही, तर मी थोडंसं माझी मोटिव्स डेव्हलप करून हे हँडवर्क आहे. हे जे बुट्टी ओ, दिसते हे खाटकाम आहे, किंवा हे सगळं जे आहे ना, हे हाताने माझ्या कारिगरांनी काम केलेलं आहे. व्हेरी नाईस. सो वी हॅव डिफरंट कलर्स. मी थोडे कलर्स इथे डिस्प्ले केले आहेत. नाईस. ओके, सो दिस इज वन थिंग. देन दिस इज अनदर थिंग. हे सगळे शॉर्ट कुर्तीज आहेत. हे तुम्हाला लॉंग कुर्तीजमध्ये पण मी करून देऊ शकते. और यू वॉन्ट अ डिफरंट कलर, आय कॅन डू इट. बेसिकली हे कॉटन स्लब फॅब्रिक आहे, जे आता सध्या खूप ट्रेंडिंग आहे. खूप सो सुंदर कलर आहे हा. या वाव, किती दिस मस्त वाटतंय हे. इज. खूप कमाल. आणि युजर फ्रेंडली, मशीन वॉशेबल असं आहे, म्हणजे व्हेरी स्टर्डी फॅब्रिक. हे मी खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात हे मी सेल करत असते शॉर्ट कुर्ती. सही. हे तर आय थिंक गिफ्टिंग साठी बेस्ट आहे. सणासुदीला काय द्यावं असं प्रश्न पडत असेल तर मग आय थिंक आउटफिट मध्ये कुर्ती किंवा तर शॉर्ट कुर्ती, लॉंग कुर्ती, वन पीस ही कोणतीही मुलगी इझिली वेअर करून फिरू शकते. 100%. So त्यामुळे हे एक बेस्ट ऑप्शन असतं या गिफ्ट साठी. सेफ या ऑप्शन असतं असं म्हणू शकतो. म्हणजे वाया नाही जाणार ते गिफ्ट नाही केलं तरी. नाही. आणि ते म्हणजे काय, रोज तुम्ही घरी धुवू शकता. याच्यात राईट. मेंटेनन्स फ्री आहे. हा. जरी मी वर्क केलं तर ह्या लखनवी बूट आहे, हा हा जो मी डेव्हलप केलाय. युजली लखनवी रेडीमेड बाहेर मिळतं, पण हे माझ्याकडे इन हाऊस होतं हा बुट्टा. ह्याच्यात मी अजून प्रयोग करते. हो, आणि तो बुट्टा किती भरलेला आहे. हो युजली हो. चिकनकारी कुर्ती जर तुम्ही बघितलं तर त्याची जी बुट्टी असतात ना, ते धागे अशी सुटसुटीत त्याचे हातात येतात वेन वी मूव्ह इट. बट देन हे किती भरलेलं आहे. हो, आणि दुसरं महत्वाचं, मी स्वतः करत असल्यामुळे आतमध्ये हे कवर्ड आहे सगळं. जिथे बुट्टा आहे द फॅब्रिक इज कव्ह, म्हणजे आम्ही कव्हर करतो, नाही तर टोचत अच्छा, राहतं. हा, टोचत राहतं आणि दिवसभर बायका वॉश केल्यानंतर ऑफिसमध्ये आणि सुद्धा ते कुठे निघतं. घालतात ते टिकण्याच्या दृष्टीने. सही. आता काही लॉंग कुर्तीज आहेत, काही खादीमध्ये पण मी प्रयोग केलेत. ओ, यु नो, खादी कुर्तीज. नाईस. ओ, तर हे लॉंग लॉंग मध्ये कुर्तीज. आहेत. या, ओके. सम आर इन लॉंग, सम आर शॉर्ट. दिस इज नाईस नो. या, किती मस्त वाटतं ऍक्च्युली. व्हाईट लेगिन्स वरही ते खूप छान दिसतंय, ब्युटिफुल. उठून दिसतंय. या, हँड ब्लॉकच आहे हे. हँड ब्लॉक प्रिंटिंगच काय आहे. रेंज जाते खादी कुर्तीची आपल्याकडे साधारण? 1200 ते 1500 या रेंज मध्ये जातात तुमचे. अरे वा, हे तर मला खूप आवडलं. सो हे बघा, हे वी नेक आहे, बट तो जास्त डीप नसावा म्हणून तो पॅच ह्याच्यामध्ये लावण्यात कव्हर आलाय. करून टाकलेला आहे. किती मस्त. काही आता लॉंग कुर्तीजची आपण बोलतोय, तर लॉंग कुर्तीज मध्ये अ, थोड्याशा, आता फेस्टिव्ह सीझन आहे, यंग मुलींना ऑफिस वगैरे नसतं जातात. हा, घालायचं पूर्ण साडी हे. नसते नेसायची. हा, सो दिस इज इन द रेंज ऑफ 1200. ओके. हा, म्हणजे आणि प्युअर चंदेरी फॅब्रिक आहे. कापडाची गॅरंटी माझी. कापड इज ऍब्सोल्युटली 100% गुड क्वालिटी फॅब्रिक. खूप मस्त आहे हा कुर्ता. त्यांना सिम्पलिस्टिक लागतं, फार नको. हो, ह्याच्या खालती गोल्डन आता हे, लेगिन्स आणि गोल्डन दुपट्टा त्याला कॅन ऑल्सो वेअर. लाइनिंग पण आहे या फॅब्रिकला, म्हणजे लाइनिंग शिवाय नाहीये. अरे सो वा. हो, 1200 मध्ये इट्स अ गुड डील, आय विल से. आय नो. आणि ऍक्च्युली असे मटेरियल घेऊन शिवायलाच किती खर्च जातो. हा. तुम्हाला असा डायरेक्ट कुर्ताच मिळणार आहे जो तुम्ही मस्त स्टाईल करू शकता. नाईस. म्हणजे हे कसे, मुलींना नको असतं खूप हेवी काही. हा, आणि ऑफिस जे गोईंग आहेत ना, त्यांना साडी व्यतिरिक्त सिम्पल सोबर लुक करून, ट्रेडिशनल वेअर करून जायला आवडतं. त्यांच्यासाठी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. कम्फर्टेबल. तुमची जी 8-9 तासांची शिफ्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा इझिली कॅरी करू शकता. आता त्याच्यातला एक थोडा हायर एंड प्रकार आहे. इट्स जस्ट अ कुर्ती. दिस इज अ प्युअर ओ, कोटा डोरिया सिल्क फॅब्रिक. त्याच्यावरती मी वर्क केलंय. ऑल दिस इज हँडवर्क. दिस किती कुर्ती मस्त वाटतंय कॉस्ट हे. यू अराउंड 2000 रुपीज. वाव. इट्स विथ लाइनिंग. ह्याच्यावरती हे जे वर्क आहे मोत्यांचं, हे किती कमाल वाटतंय. सो हे तुम्ही बघू शकता. हे दिस इज व्हेरी नाईस. मस्त. असेही म्हणजे माझ्याकडे सगळ्या रेंज मधलं, बेसिकली मी असं सांगायचा प्रयत्न करते की सगळ्या रेंज मधलं प्रोडक्ट्स माझ्याकडे आहेत. राईट. इफ अ पर्सन वॉन्ट्स विद इन द रेंज ऑफ 1200, त्याच्यातही मी तुम्हाला बेस्ट देऊ शकते.
यू कॅन वेअर सच हे. और वी हॅव 2000 आणि हायर रेंजच्या पण हे कुर्तीज. ओके. आता काही मी अजून कॅज्युअल मध्ये सेमी ह्याच्यात पण अशा केलेल्या आहेत. कुर्तीज मध्ये व्हरायटी भरपूर असते. मी त्यात एवढे प्रोडक्ट्स दाखवत नाही, पण थोडंसंच दाखवते आता. हा पॅच खूप छान वाटतोय त्याच्यावर. व्हेरी नाईस. दीज आर ऑल डेव्हलप्ड इन हाऊस. म्हणजे हे पण हे सगळेच मी गोष्टी इन हाऊस करते, त्यामुळे हे मी आता रॅन्डमली काढलं. दिस वॉज नॉट ऑन माय लिस्ट. हे खूप इम्पॉर्टंट आहे की इन हाऊस आहे, सो त्यामुळे हे इतर कुठेही मिळणार नाही. हे तुम्हाला ह्यांच्याकडेच अवेलेबल होणार आहे, बिकॉज त्यांचे इन हाऊस प्रोडक्शन आणि त्यांची स्वतःची डिझाईन असल्या कारणाने खूप एक्सक्लुझिव्ह प्रोडक्ट्स म्हणू शकतो आपण ह्याला. आता हे मी काही प्युअर मल फॅब्रिक्स आहेत, हँडब्लॉक, प्युअर हँडब्लॉक फॅब्रिक्स आहेत. ह्याच्यावर हे मी काम करून घेतलंय. किती मस्त वाटतंय हे. या सो ह्याच्या कुर्तीज करून ऑल्सो यू कॅन वेअर. खूप सुंदर दीज आर आहे. अगेन हाय एंड कुर्तीज. काय रेंज जाते फॅब्रिकची आपल्याकडे अशा? हे आता ह्या रेडी कुर्ती आय विल बी सेलिंग फॉर 2200. ओके. 2200, अराउंड 2200. बर. सो दिस इज अगेन अ हाय एंड थिंग. मग आता आपल्याकडे युजली बेसिक कलर्स असतात फॉर लेगिंग्स किंवा पॅन्ट. हो हो हो. सो साधारण माझा हा प्रश्न असेल की तुम्ही जसं ओके कट्टू, मी आधीचा व्हिडिओ म्हणणार होते, कट्टू कंटिन्यू रोल. माझा हा प्रश्न असेल की जसं लहान मुलांचे आउटफिट्स तुम्ही कस्टमाइज करता किंवा साडी आणून दिली तर त्यापासून ड्रेस बनवून देता, तसं बऱ्याच महिलांचं असतं की आमच्या साड्या खूप पडीक आहेत, त्यातनं ड्रेस बनवून द्या, घागरा ओढणी बनवून द्या किंवा तर कुर्तीज बनवून द्या, वन पीस बनवून द्या. तर तेही आपल्याकडे होतं का? तसं का? 100% होतं. कारण बऱ्याचदा आता बायका साड्या नेसणंच बंद झालंय. नोटिस्ड की हे ड्रेसेस कम्फर्टेबल, रोज बाहेर ऑफिसला जायचं म्हटल्यानंतर हे जास्त कम्फर्टेबल वाटतात. एवढं आता व्हरायटी आली आहे मार्केटमध्ये. पण साड्या कन्वर्ट करतात बऱ्याचशा बायका. मुलीं करतात, त्यांच्या घागरे करतात किंवा सलवार कमीज किंवा वन पीस आजकाल खूप इन आहे, त्याचे कन्वर्शन करतात आणि ते मी करते. बिकॉज कस्टमायझेशन तर मी 100% करते. वा, हे खूप चांगलं आहे की डिझायनर कडे येऊन खरेदी करणं आणि सोबतच त्यांचं स्वतःचं इन हाऊस प्रोडक्शन असल्या कारणाने तुम्हाला कस्टमायझेशनची वाईड रेंज सुद्धा मिळते. मस्त. सो हे तर झालं कुर्तीजचं. इथे पण हे शॉर्ट कुर्तीज आहेत की काय आहेत? आता मी आता लाईक आय मेन्शन की मी नाईट वेअर पण करते. तसं हे नाईट वेअर आहे सगळं. ओके. दिस इज ऑल नाईट वेअर. दीज आर लाईक आय शो यू वन पीस. दीज आर द पजामाज खालचे. आजकाल ते सगळं हँडब्लॉक मधलंच आहे. वा, म्हणजे कधीतरी असं होतं ना की आपल्याला घरात असतो पण घरात नाईटी मध्ये फिरणं अनकम्फर्टेबल वाटतं, डझंट लुक गुड. सो अशाला दिस इज अ व्हेरी गुड ऑप्शन. इट इज अ हिप कव्हरिंग डिझाईन. हो, टॉप बऱ्यापैकी मोठा आहे, म्हणजे लांब आहे. येस. हा, त्यामुळे ह्याच्यात पण माझ्याकडे सगळ्या साइजेस अवेलेबल आहेत, फ्रॉम 36 टू 46. काय रेंज जाते नाईट सूटची आपल्याकडे? इट स्टार्ट्स फ्रॉम 1200, 1200-1500 ह्या रेंज मधले आहेत. म्हणजे आणि कॉटन इज लाईक 100% प्युअर कॉटन. खूप कलर्स आहेत. म्हणजे आय कॅन. सो हा कुर्ता आणि ह्याच्या आतमध्ये जे तुम्हाला दिसतंय, दिस इज पॅन्ट. कुर्ता, शॉर्ट कुर्ता आणि असं पॅन्ट, हे तुम्ही नाईट सूट म्हणून वापरू शकता. व्हेरी नाईस. आणि काही ह्याच्या लेंथ मी हे ठेवल्या यंग मुलींकरच्या नजरेसमोर ठेवून ही लेंथ मी केली आहे. देर आर टू लेंथ्स. वन इज ऍब्सोल्यूट हिप कव्हरिंग आणि एक जस्ट कव्हरिंग युअर हिप्स. ओके. कारण मुलींना एवढं लांब असं नको, आयांना जरा लांब लागतो. बरोबर. असं हे सगळे कॉटन मधली माझ्याकडे व्हरायटी आहे. खूप व्हरायटी आहे. खूप व्हरायटी आहे ना. साधारण किती प्रिंट ऑप्शन्स किंवा किती व्हरायटी आपल्याकडे असू शकते? सो इट इज व्हॉट ऑलमोस्ट 10 to 15. यू कॅन सी ऑल दीज आर लाईक द ऑप्शन्स. हा पण खूप सुंदर वाटतोय. सी किती मस्त आहे हा. या वायब्रंट कलर्स आहेत. इवन दॅट इज व्हेरी नाईस. 1200 इज अ गुड प्राइस. आणि कुर्ता आणि पॅन्ट कलरचा हे नाही प्रॉब्लेम नाही. ऑल आर गुड कलर गॅरंटीड. वी ऑलवेज चेक ऑन द कलर्स, त्यामुळे ती पण हे नाही. आणि लाईक आय मेन्शन अगेन, मार्जिन्स. अच्छा, ह्याच्यातही मार्जिन्स आहेत. वाव, नाईस. युजली नाईट सूट मध्ये मार्जिन्स कोणीच ठेवत नाही, बट ह्याच्यात मार्जिन्स आहेत. हे खूप चांगलं आहे. ग्रेट. इथे मला व्हरायटी दिसतीये, ही काय आहे? आता हे वन पीसेस आहेत. इट इज दोज ड्रेसेस, गुडघ्याच्या खालपर्यंतचे ड्रेसेस हे असे आहेत. इंडिगो मध्ये स्लीवलेस आहेत, काही विथ स्लीव्ज आहेत. आणि जे स्लीवलेस आहेत त्याच्या आतमध्ये आम्ही स्लीव्ज अटॅच दिलेले आहेत. ओके. सो त्याच्यात ही काही व्हरायटी आहे.
इंडिगोज आर लाईक व्हेरी मच इन वोग. खूप माझ्याकडे ह्या इंडिगोला पण प्रचंड डिमांड असते. किती सुंदर आणि डिझाईन्स आहेत. सगळ्याला पॉकेट्स आहेत. सो इंडिगो मध्ये माझ्याकडे अजून बरीच व्हरायटी आहे. दिस इज जस्ट झलक. खूप मस्त आहेत हे. या स्मिता जरा हे धरशील प्लीज वैशाली. ओके, कंटिन्यू रोल. आता हे वेगळं अजून थोडस वेगवेगळ्या कलर्स आणि ह्याच्यात. आता हे कांथा आहे. किती छान कांथा इज अ वाटतंय. फास्ट सेलिंग हे मस्त. फॅब्रिक आणि व्हेरी स्टर्डी फॅब्रिक. म्हणजे हे तुम्ही घरी हवं तसं धुवू शकता, हवं तसं वापरू शकता. खूप स्टर्डी कापड आहे हे. खूप मस्त वाटतंय हे. या आणि ह्याची लेंथ पण बघा किती चांगली आहे. सो तुमचं एक आयडियल कुर्ता लेंथ असतं तेवढा आहे, हो, अगदी शॉर्ट नाहीये. माझ्याकडे काही आज्या येतात बरं का. हा. तर आज्या म्हणतात की तुझा हा ए लाईन कुर्ता मला दे. ओ. So some use it with leggings. हा. They team it up with leggings. Sometimes ladies use it as a dress also. बाहेर vacation ला गेल्या बरोबर बरोबर. they wear it as a dress. खूप सुंदर आहे हे. Now this is a different thing. Now this is ना हे मी काही ट्युनिक्स केलेत. ओके. ट्युनिक इज अ कुर्ती which is mid length. गुडघ्याच्या वरती हिप कव्हरिंग. ओके. आणि त्याच्या खाली पॅन्ट्स दिल्यात अशा. ओ ओके. सो दीज आर द पॅन्ट्स. आम्ही फ्लेक्स म्हणतो. याचं इलास्टिक आणि हे एकच पीस दाखवते मी तुम्हाला. इट हॅज पॉकेट्स, यु नो. हे तुम्ही कशाबरोबर म्हणजे टीम अप करू शकता. ह्याच्यात मी काही कलर्स केलेत. आणि ह्याची काय रेंज जाते साधारण? त्याची साधारण 1600-1800 अशी रेंज आहे. बरं. हे पण खूप सुंदर आहे ना. मस्त वाटतंय. इंडिगोत पण केलाय बिकॉज इंडिगो इज इन हे. मस्त वाटतंय हे पण. ब्लू इंडिगो पॅन्ट आणि हे 1600-1800 ही रेंज आहे ह्याची. ग्रेट. ही एक कॉन्सेप्ट मी वेगळी केली आहे. शर्ट स्टाईल ट्युनिक आहे हा. ओके. ऍपल कट म्हणतात ह्याला. ऍपल कट आहे. 3/4 स्लीव्स. प्युअर कॉटन. 60x60 कॉटन आहे हे. ओके ओके. आणि त्याच्याबरोबर ह्या पॅन्ट्स. मी एक तुम्हाला प्रोडक्ट माझा हे दाखवते. दीज आर द अफगाणी पॅन्ट्स. बिलो इट. इट लुक्स रिअली व्हेरी स्मार्ट अँड क्लासी. खूप मस्त आहे हे पण. खूप क्लासिक दिसतं हे. त्याच्यात हे 3 कलर्स केलेत मी. वाव. नाईस. मस्त. सो हे तुम्ही बघू शकता कॉलरच्या इथे मात्र त्याला व्यवस्थित तो जो पॅच आहे तो यूज करण्यात आलाय, जो तुम्हाला पॅन्ट वरती ज्या पद्धतीचं कापड आहे त्या पद्धतीने. आता इथे काय व्हरायटी आपण बघू शकतो? आता इथे सगळे 3 पीस सूट्स आहेत बेसिकली. ओके. 3 पीस सूट्स पण ते शिवलेले आहेत मी. रेडीमेड ड्रेस आहेत एकंदरीत. त्याच्यात आता मिक्स्ड बॅग आहे. काही आहेत ते हँड ब्लॉक प्रिंटेड जे सूट्स आपल्याला फॅब्रिक्स मिळतात त्याचे सूट्स मी शिवलेत जे एव्हरीडे यूज करता तुमचे होऊ शकतात. साधारण ते 1800च्या रेंज मधले आहेत. बट दिस कॉटन इज एक्सलंट कॉटन. आणि हे माझे खूप 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 मी हे विकते हे प्रकारचे आहेत. त्याच्यातले 1-2 दाखवते मी. दिस इज नाईस कलर. लाईक जोली म्हणजे माझे कोल्हापूर वगैरेला एक्झिबिशन्स होतात तेव्हा तर खूप हे म्हणजे वेडारकी घेऊन जाते. आणि इथे थोडं आम्ही मायनर डिटेलिंग पण करतो. जसं इथे याच्यात केलंय थोडस मोती वर्क आणि हे छान वाटतं. असं स्लाइट थोडस काम केलंय आम्ही. असे आहेत हे सूट्स. वाव. आणि याचे दुपट्टे हे मल कॉटनचे आहेत ना. खूप मस्त. फील छान येतोय त्याचा. व्हेरी नाईस. आणि द रेंज इज ऑल्सो युजर फ्रेंडली. 1800 इज अ प्रिटी. हो, कारण की युजली यू टू यु नो सेल. सांगायचं झालं तर असे काही मटेरियल्स घेऊन ते शिवण्यातच 3-4 हजार रुपये खर्च होतात. म्हणूनच लोक जास्त प्रेफर करतात रेडीमेड मध्ये प्रेफरन्स देतात. तुला हे 1800 मिळतंय म्हटल्यानंतर दे आर हॅपी. राईट. सो दिस इज अनदर वन. व्हेरी प्रिटी. वा. हे डेली यूज साठी तर खूपच सुंदर आहे. ऑफिस गोईंग जे असतात महिला आणि जे एकदम सुंदर टापटीप तयार होऊन जातात त्यांच्यासाठी हे मी स्वतःच खूप रेग्युलर वापरते. हो ना. खूप सुंदर कलर आहे हा. सेल व्हॉट आय वेअर. अच्छा, तुम्ही जे घातलंय तशातलं पण काही आहे आता? हो आहे. आय हॅव दिस ऑल्सो इन हाऊस. खूप सुंदर दिसतंय जे तुम्ही कोटा डोरिया हँड ब्लॉक प्रिंटेड थिंग. दिस इज इन द रेंज ऑफ से 3500 वगैरे. कारण दिस इज अ प्युअर कोटा डोरिया थिंग. आणि हँड ब्लॉक प्रिंटेड असल्यामुळे त्याची कॉस्ट हाय आहे. नंतर मी हे पण एक प्रकार करते. आय प्ले विथ द फॅब्रिक. दिस इज अ मुघल बुट्टा विच इज व्हेरी मच इन. मुघल बुट्टा माझा हा परत हॉट सेलिंग आहे. ह्याच्यात बरेच कलर्स आहेत पण मी आता हे 2च डिस्प्लेला ठेवलेत. वी डाय दीज दुपट्टाज ऑल्सो.
with the अच्छा, color. हाँ, so बर. all this is coordinated kind of. नंतर हे जे सूट्स आहेत हे माझे सगळं रॉ मटेरियल गोळा करून त्याच्यातून सूट्स बनवलेत. ऍज अच्छा, इन स्मिता जरा हेल्प करशील प्लीज. ह्याचा दुपट्टा दाखव त्यांना. सो वी डायड दिस दुपट्टा टू अ ग्रीन हे कलर. हा प्लेन कुर्ता आहे ओके. आणि त्याच्यावरती तुम्ही ते वर्क केलंय. या. ओके. आणि त्याच्यावरती हा दुपट्टा बनवलाय आम्ही अरे वा. इन स्टोर. मला खूप आवडला. हा कलरच खूप सुंदर आहे. आणि त्याची हो. पॅन्ट पण त्याच सेम रंगाची आहे. या ओके. सेल्फ कलर. हे किती मस्त. जेव्हा तुम्ही शोल्डर वरती तो दुपट्टा सोडता एक पिनअप करून, तेव्हा ते खूप छान त्याच्यातून पद्धतीने या दिसतं. म्हणजे आता हे काही काही गोष्टी हे थोडस कोऑर्डिनेट करून केलेले सूट्स आहेत. हे तुम्हाला सेट्स किंवा असं नाही मिळणार. ओके. हे कोऑर्डिनेट Played करून with the ठेवलेलं. fabric. अच्छा, बर. किंवा काही काही ठिकाणी मी तर हँड ब्लॉक करून घेते. अच्छा, बर. आय गेट द ब्लॉक प्रिंटिंग डन. आता हे वाव. फॉर एक्झाम्पल हे माझ्या मुलींनी केलंय. स्मिता, वैशाली, स्नेहा ओ या बसून हे येस. सगळं हाताने करतात. अरे वा. सो खूप सुंदर दॅट आहे इज हे. द USP ऑफ दीज सूट्स. काही थोडेसे हेवी हँडवर्क फेस्टिव्ह सीझनच्या दृष्टीने केलेले सूट्स आहेत. वाव. हा येलो तर किती सुंदर दिसतोय. या आणि हे सगळं दाबका वर्क म्हणतात. जरदोजी मधलं दाबका, पिटा वर्क वा. हे बघा, ह्याच्या गळ्याच्या इथे आणि स्लीव्हच्या इथे अशा पद्धतीचं हे वर्क करण्यात आलंय. क्वाइट गुड. मस्त वाटतंय हे. सुंदर आहे. काय रेंज जाते या ड्रेसेसची साधारण? साधारण 3200-3500 असे रेंज ओके. आहे. बर. इट्स अ प्युअर चंदेरी सिल्क फॅब्रिक. ओके. चंदेरी, प्युअर चंदेरीज हे पण साधारण 3200-3500च्या रेंज मधले आहेत. आणि मायनर ह्याच्यामध्ये डिटेल. साइजेस काय काय असतात आपल्याकडे? सो मीडियम टू XXL. ओके. ग्रेट. सो समजा एखाद्याने डबल एक्सेल आहे साईज, पण समजा एखाद्याने सांगितलं की मला हा ड्रेस आवडलाय पण मला हा 3XL मध्ये करून हवाय, तर तसंही मिळू शकतं? काही येस ओके. डेफिनेटली. ओके. आता हा पर्टिक्युलर हे दिस फॅब्रिक इज सॉफ्ट आउट. हम्म. आय डोंट हॅव दिस. पण चंदेरी सिल्क मध्ये मी अजून ऑप्शन्स खूप देऊ शकते. माझ्याकडे अच्छा. रेडी सूट्स पण मी म्हणजे अनस्टिच फॅब्रिक पण माझ्याकडे खूप असतं. बरं सो बरं. मी ओके. त्याच्यातून ऑप्शन्स अजून देऊ देऊ शकता. शकते. असं ओके. काय नाही की हेच बर. सो आता हे सगळे बाकीचे जे आहेत सूट्स ते आता कोटा डोरिया मी जो घातलाय त्याच्यातले कलर्स आहेत हे. अरे वा. दिस कलर इज व्हेरी नाईस. या इट्स अ प्रिटी कलर. मस्त. समथिंग डिफरंट. म्हणजे मी सगळ्या प्रकारच्या फॅब्रिक्स बरोबर प्रयोग करत असते. हे दोन ह्याच्यावर पण हँडवर्क केलंय. प्रिटी. सो दिस इज लाईक ऑल हँडवर्क. आय बिलीव्ह इन हँडवर्क. आणि काय ना की ह्या आर्टिझन्स जे आहेत ना त्यांना पण थोडंसं मला प्रमोट करायचं ह्या दृष्टीने पण मी हे करत असते. ओके. सो आय हॅव अ फ्यू पीपल हू डू द हँड ब्लॉकिंग, डू द हँड हिअर वर्क. इटसेल्फ? हँड ब्लॉकिंग माझं वेगळा सेक्शन पण ओके. हँड वर्क वाले इथेच आहे. अच्छा. वी ओके. हॅव देम हिअर. हे नाव ड्रेस दिस आहेत इज का? अ व्हेरी हाय एंड फॅब्रिक. अच्छा, ड्रेस इट्स मटेरियल्स आहेत? हे अनस्टिच ड्रेस मटेरियल आहे. ओके. सो हाफ स्टिच म्हणायला हरकत नाही. बर. मल चंदेरी, प्युअर मल चंदेरी. इट्स अ व्हेरी हाय एंड डेलिकेट ब्युटिफुल फॅब्रिक विच इज हँड पेंटेड. ओके. सो हे जे आहेत हे साधारण 6500 वगैरे अशा रेंज मधले आहेत. तर बर. मला असं सांगायचं की माझ्याकडे सगळ्या प्रकारचे सगळ्या रेंज मधले फॅब्रिक्स अवेलेबल असतात. मस्त. ह्याच्यावरचा प्रिंट खूप छान आहे. अनस्टिच्ड मी सूट्स पण ठेवते. नुसतं रनिंग फॅब्रिक्स पण माझ्याकडे असतात. की आता ओके. मला हे नाही, मी माझा टेलर आहे आणि त्याच्याकडून मला शिवून घ्यायचं, तुझ्याकडे कापड आहे का? तर येस आय डू हॅव. ओके. मस्त. ग्रेट. आता हे तर झालं, तुम्ही ड्रेस मटेरियल दाखवलं, रेडीमेड ड्रेस दाखवले, पण काही जणांना गिफ्टिंग म्हणून ड्रेस मटेरियल्स द्यायला आवडतं. या से फॉर एक्झाम्पल आपल्याला एखाद्या महिलेची किंवा मुलीची साईज नाही माहित, तर युजली काय आपण प्रेफर करतो? गिफ्टिंग हर अ साडी और गिफ्टिंग हर अ ड्रेस मटेरियल. सो आय वुड पर्सनली वुड लाईक टू नो अबाउट ड्रेस मटेरियल जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत आणि त्याची प्राइस रेंज कशी जाते आपल्याकडे ड्रेस मटेरियल मध्ये? सो बरेचदा वेगवेगळे असतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल फक्त कुर्तीजचं पण मी जसं तुम्हाला दाखवलं तसं कुर्तीज, अनस्टिच कुर्तीज विथ वर्क अशा पण आहेत.
विच स्टार्ट फ्रॉम 2000. हम्म. देन काही सूट्स आहेत ते 1800, 1500 या रेंज मधले पण आहेत, कारण ओके. प्रत्येकाचं बजेट वेगळं असतं. बरोबर. हो. त्याप्रमाणे आम्ही दाखवतो. म्हणजे मला म्हणायचं असं आहे की 1200 1500 असे पण माझ्याकडे ड्रेस मटेरियल्स असतात इन स्टॉक. ओके, ग्रेट. काही गोज अप टू से 5000 6000 असं पण आहे. अरे वा, सही. म्हणजे 1500 पासून ते 6000 ची Yeah. रेंज ड्रेस मटेरियल मध्ये बघायला Yes, मिळू शकते. yes, ओके. yes. काही मला व्हरायटी दाखवा ना ड्रेस हो. मटेरियल्स मध्ये. सो इथे मी काही हे केलेत. आता फेस्टिव्ह सीझन इज राऊंड द कॉर्नर. हम्म. सो हे मी एक झलक देते. त्याच्यात माझ्याकडे मोर दॅन 200 पीसेस असतील इन स्टॉक, वाव. वेगवेगळ्या रंगात आणि ह्याच्यात. आता दिस इज अन ऑर्गॅन्झा, यु नो, ऑर्गेन्झा ऑर्गॅन्झा वरती बांधणी. वर्क, आणि ह्याचं आता 2800 किंमत आहे. किंवा हे जे आहेत हे चंदेरी, मी म्हटलं ना मी अजून व्हरायटी देऊ शकते हम्म. त्या चंदेरी मध्ये. तर त्याच्यात हे चंदेरीचे असे माझ्याकडे सूट सेट्स असतात. ओ यु नाईस. नो, काही माहेश्वरी मध्ये पण असतात. हम्म. माहेश्वरी इथे डिस्प्ले केले की नाही माहित नाही. किंवा हे असे पण माझ्याकडे काही सूट्स आहेत जे यु नो, आता ह्याचं काय 2600 रेंज आहे. दिस इज अ हाफ स्टिच्ड अनस्टिच्ड थिंग. ओके. ह्याच्या खाली हा असा स्कर्ट आहे. तो कुठल्याही साईज प्रमाणे मी ते करून देते. दीज आर ऑल हँड ब्लॉक प्रिंटेड, प्युअर कॉटन बट फेस्टिव्ह. काही ओके. लोकांना अलर्जीज असतात, हो, रॅशेस हो, येतात, हो. सो त्यांना प्युअरच लागतं. काय जरा खाली. सो हे असे प्रकार पण मी ठेवते, यु नो. ओ, सो हे रेडीमेड आहे. आम्ही ह्याच्यात इलास्टिक घालून ठेवून दिले. अच्छा. ओ, ते आपल्या साईज म्हणजे नुसार कसं आपण. दिसेल हा, हे ओके. व्हिज्युअलाइज करता यावं बर ना बर बर. कस्टमरला, कारण प्रत्येकाला ते नाही ट्राय हा, केलं बाबा हे. राईट. तर हे असं दिसेल असं सांगते मी. ओके. सो ह्याच्यात पण माझ्याकडे व्हरायटी असते. खूप सुंदर ड्रेस मटेरियल्स आहे तिकडे. व्हेरी नाईस. किंवा हे असे पण प्रकार आहेत. दिस इज प्युअर फॅब्रिक, की एखाद्याला जरा हाय एंड द्यायचं असेल समजा, तर किती मस्त वाटतं ना हे. आणि हे सेमी स्टिच्ड आहे. द रिझन इज, हे बघा, स्लीव्सच्या इथे हे अशा पद्धतीचं ओपन आहे, त्यामुळे तुम्ही हे स्लीव्सच्या इथून स्टिच करून घेऊ शकता. तुम्हाला हे वरून मात्र व्यवस्थित स्टिच्ड मिळणार आहे, फक्त साईडने, आणि इथून तुम्हाला तुमच्या साईज नुसार ते स्टिच करून घ्यायचं आहे. या सो हे जी सगळी फॅब्रिक्स आहेत, जॉर्जेट आहे, ऑर्गेन्झा आहे, बांधणी ऑर्गेन्झा, थोडे चंदेरी आहे, हे ह्याच्यावरती मी माझ्या कारिगराकडून वर्क करून घेतलं. इफ यू नोटीस की खूप बारीक हँडवर्क आहे. हे गिफ्टिंगला किंवा आता लग्नात गिफ्ट द्यायला लागतात अशा दृष्टीने, किंवा आता दिवाळी इज राऊंड द कॉर्नर, सो दिवाळीच्या दृष्टीने सूट्स हे करून, हे असं आमचं सॅम्पलिंग होतं. हे असं आम्ही सॅम्पलिंग करतो. मी हे ओके करते, त्याच्यात चेंजेस करते, आणि मग मेन वर्क केलं जातं. ओ, सो दिस इज हाऊ वी वर्क. सो बेसिकली हे तर ह्याच्यावरती झालं, पण बऱ्याच जणांना ना ब्लाऊज पीस वरती सुद्धा असे वर्क करून हवे असतात. तेही तुमच्याकडे हो आहे? हो, तेही मी करून देते. मी म्हणजे ऑर्डर प्रमाणे करते ते. अच्छा, ओके. ब्लाउजेस मी स्टिच नाही करत, पण त्याच्यावरचं आता वर्क असेल, आरी वर्क वगैरे जे करतात. बिंग अ डिझायनर, मी मोटिव्ह डेव्हलप करून देन आय कॅन डू इट. म्हणजे आय डू ओके. इट रादर. हे इथे काय दिसतायत मला? सो ही सगळी रनिंग फॅब्रिक्स आहेत, प्युअर कॉटन मधली. काही मल आहे, काही हे जस्ट थोडीशीच ठेवली आहेत मी इथे. बरं. पण माझा स्टॉक प्रचंड असतो रनिंग फॅब्रिक्स मध्ये. दोज ऑल्सो वी सेल, यु नो. ओके. ते आम्ही मीटर वाईज असं कट करून देतो ओके. ऍज पर रिक्वायरमेंट. त्याच्यातून आम्ही शॉर्ट कुर्तीज पण बनवू शकतो, नाईटवेअर पण बनवू शकतो. लाईक आता मी इथे काही बनवलंय, तर ह्याच्यात कांथा वर्कचं नाईटीज आहेत. ओके. जसं ते मी पजामाज आणि दाखवलं तशा हो. नाईटीज आहेत. वाव. सो हे सगळं वर्क त्याच्यावरचं आम्ही करून घेतो इन हाऊस. बरं. ह्याच्यावर नाईटीज वरती हे पण हँड वर्क केलेलं आहे, यु नो. हे पण हाताने केलेलं आहे माझ्या कारिगरांनी. खाटकाम म्हणतात ना तसं. दिस इज नॉट मशीन वर्क, दिस इज ऑल हँड वर्क. मस्त. आणि हे नाईटीज वरती हे किती कमाल आहे ना. तर वेगवेगळ्या प्रकारच्या नाईटीज, कॉटन, हँड ब्लॉक प्रिंटेड, अशा सगळ्या केल्या आहेत. आता कांथा फॉर एक्झाम्पल, यांची पण रेंज साधारण 1200 1500 या रेंज मधल्या आहेत. वा. आणि साइजेस सगळ्या 38 to 48 यू कॅन से अवेलेबल. सो तुम्ही त्या फॅब्रिक पासूनही बनवून देता आणि तुमच्याकडे रेडी असतं अवेलेबल? ओके. माझ्याकडे 12 महिने हा स्टॉक असतो. ओके. स्टॉक रेडीमेडचा स्टॉक माझा असतोच. म्हणजे आता इथे पण मी बरंच, तुम्ही बघत असाल तर सूट्स आहेत जे मी आता दाखवलेच नाहीयेत. सो हे साईज वाईज सगळे रेडीमेड लावलेले आहेत. सो हे जी मी व्हरायटी दाखवते त्याच्यात अजून माझ्याकडे बरंच स्टॉक आहे. सो इफ एनीबडी वॉन्ट्स टू कनेक्ट, वॉन्ट्स टू सी द व्हरायटी, दे कॅन डू अ व्हिडिओ कॉल
हम्म. ऑन माय गिवन व्हॉट्सअप नंबर, किंवा इथे माझ्या स्टोअरमध्ये येऊन बघू शकतात ते. बर. आता माझा महत्वाचा मुद्दा, बऱ्याचदा प्रेक्षकांना ह्या वस्तू घरी बसल्या ऑर्डर करायच्या असतात, त्यांची साईज त्यांना माहित असते, त्यामुळे त्यांना इझिली ते पटकन सांगतात फोन करून की आम्हाला ही व्हरायटी आम्हाला होम डिलिव्हरी करून हवी आहे. तर तुम्ही तुमचे हे जे प्रोडक्ट्स आहेत ते कोणकोणत्या शहरांपर्यंत पाठवू शकता? ऑल ओव्हर इंडिया. अरे वा, ग्रेट. आणि किती दिवसात होम डिलिव्हर होऊ शकतं साधारण? सी, द कुरिअर टेक्स अबाउट 8 days हम्म. मॅक्स. ओके. एखादं अर्जंट असेल तर तेही आम्ही करतो. बर. जे काय चार्जेस आहेत ते माझ्या मुली डिस्कस करतात विथ द क्लायंट, ओके. अँड वी डू इट. बरं. सो तुमच्या स्टोअरला भेट द्यायची असेल तर किती ते किती वाजेपर्यंत स्टोअर ओपन असतं? इज इट मंडे टू संडे, ऑल डेज ओपन और हाऊ इट इज? सो मंडे टू सॅटर्डे वी वर्क फ्रॉम ओके. 10 AM to 8 PM. ओके. सकाळी 10 ते 10 रात्री ते 8. 8. ओके. 10 ते 8 असं आणि टायमिंग आहे. ऑनलाईन साठीचं काही असं पर्टिक्युलर टाइम आहे कनेक्ट नॉट करण्याचा? रिअली, नॉट रिअली. वी कीप अ ट्रॅक. वी हॅव पीपल डुईंग दॅट फॉर अस. लवकरच माझा आता इन्स्टा आणि फेसबुकवरती माझा प्रेझेन्स जाणवेल ओके. अक्षता या नाईस. ब्रँड करता. वॉव. So that is another thing. My old clients and new clients, like, I think should know this, म्हणून मी हम्म. आताही सांगते. तर ते झालं तर मग then it will be very easy for people to reach out to me. ट्रू. But nevertheless, till then माझे व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही कनेक्ट करा. तुम्हाला जे हवंय त्याच्या क्वेरीज सगळ्या आम्ही सॉल्व्ह करू. ओव्हरसीज क्लायंट असेल आणि कोणाला काही माहिती हवी असेल की ते येणार असतील इंडियात आणि दे वॉन्ट टू सी, they can connect at any time, given time. We will respond. Give us a few hours to connect. कधीतरी असं होतं की you miss out on that ट्रू. message. हा. So असं होऊ शकतं. पण अशा वेळेला आम्ही definitely will respond back. बर. So that is the best आणि fastest way to connect. कनेक्ट. राईट. तर मंडळी, तुम्हाला सुद्धा इथले काही प्रोडक्ट्स जर ऑर्डर करायचे असतील किंवा तर अजून व्हरायटी बघायची असेल तर त्यांच्याकडे त्यांनी सांगितलं की व्हिडिओ कॉल फॅसिलिटी अवेलेबल आहे. त्यामुळे दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा. आणि जर स्टोअरला भेट द्यायची असेल तर मंडे टू सॅटर्डे सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत येऊन खरेदी करू शकता. कुठे यायचे तर पुण्यात मी सध्या आहे. पुण्यात एक्झॅक्टली कुठे आहे तर ताई आपल्याला गाईड करतीलच. हो. सो आमचं बुटीक जे आहे ते प्रभात रोडला आहे, लेन नंबर 14, इन्कम टॅक्स ऑफिस लेन. माझ्या गल्लीतच इन्कम टॅक्स ऑफिस आहे. ह्या बिल्डिंगचं नाव सोजस हाऊस आहे. त्याच्या पहिल्या मजल्यावर माझं बुटीक आहे आणि खाली माझे ब्रँडचं बोर्ड पण लागलेला आहे अक्षता या नावाने, आणि लिटिल थ्रेड्सही लागलेला आहे. सो आय हॅव 2 ब्रँड्स. सो तर मंडळी, लिटिल थ्रेड्स नावाचं लहान मुलांच्या आउटफिट्सचा त्यांचा एक ब्रँड आहे आणि दुसरा ब्रँड आहे अक्षता एजलेस फॅशन. हे दोन्ही ब्रँड्स तुम्हाला एकाच छताखाली अवेलेबल होणार आहेत. तर तुमची स्वतःची खरेदी असेल किंवा लहान बाळासाठी खरेदी करायची आहे, मुलींसाठी जर उत्तम प्रतीचे घागरा ओढणी असतील किंवा इतरही बरीच व्हरायटी आहे आणि स्वतःची सुद्धा शॉपिंग करायची असेल तर आय थिंक वन स्टॉप सोल्युशन पुण्यातलं हे ठरू शकते, जिथे येऊन तुम्ही मस्त निवांत शॉपिंग करू शकता. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच वन्स अगेन अक्षता ताई, इतकी छान व्हरायटी दाखवली त्याबद्दल. तुम्हाला व्हरायटी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिजिट केल्यानंतरचा तुमचा फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.